यवतमाळच्या बातमीकडे वळणार आहोत। यवतमाळमधल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये संस्थेचे सचिव किशोर दरडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अटकेसाठी पोलीस दरडा नगरमधील त्यांच्या घरी गेलेले होते, पण ते घरी नसल्यानं अटक झाली नाही। मात्र त्यांना लवकरात लवकर अटक करू असं विशेष पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार सिंगल यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान यवतमाळ वासनाकांड विरोधातील आंदोलन देखील पेटलेलं आहे। आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यावेळेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला। यवतमाळ पब्लिक स्कूलमधील शिक्षकांनी अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्यामुळे यवतमाळमध्ये पालक संतप्त झालेले आहेत आणि विजय दरडा आणि किशोर दरडांच्या अटकेसाठी पालक संतप्त झालेत। त्या दोघांनाही अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे। यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये 2 शिक्षकांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलंय। अल्पवयीन 17 मुलींचं शोषण या नराधमांनी केलंय। या प्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जेकब दास आणि दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे। खासदार विजय दरडा आणि किशोर दरडा हे या शाळेचे संस्थाचालक आहेत, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पालक आक्रमक झाले। दरम्यान महिला आयोगाचे सदस्यही यवतमाळमध्ये आलेले आहेत। मला अजूनही लक्षात येत नाही आहे की मागणी काय होती। मागणी ही आहे की जी घटना झालेली त्याचा निषेध केला पाहिजे। संस्थेने ॲक्शन घेतली पाहिजे। संस्थेने ॲक्शन घेतलेली आहे। त्यांना दोघांनाही नोकरीतून काढून टाकलेलं आहे। याच्यापेक्षा मोठी सजा शाळा देऊ शकत नाही। त्याच्यानंतर प्रशासनाला त्यांना सोपवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे। पोलिसांनी स्विफ्ट ॲक्शन घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्यांनी 2 दिवस हेडमास्तरांची चौकशी केली। त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर आमच्यातर्फे जे काही ॲक्शन त्या शाळेमध्ये कॅमेरे लागलेले आहेत, त्याचे फुटेजसुद्धा आहे। परंतु हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याला मी 2 भागामध्ये डिवाईड करतो। एक, पालक ज्यांचं संतप्त होणं मी स्वाभाविक समजू शकतो। किशोर दरडांचा संबंध काय येतो त्याच्यामध्ये? किशोर दरडा हे त्या संस्थेचे संचालक आहेत किंवा त्याचे सचिव आहेत। ॲक्शन जी घ्यायला होती ती ॲक्शन आम्ही घेतलेली आहे आणि याच्याही पुढे सुद्धा जी काही ॲक्शन घ्यायची असेल ती घेतली जाईल। परंतु कोणत्याही गोष्टीचा राजकारण करायचं आणि विषयाला वेगळं वळण द्यायचं हे कोणत्या भावनेतून होतं हे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने समजू शकता।